याचं खराडीत जर बघायचं झालं तर तिथे ऑलरेडी भाजपचे जगदीश मुळीक आहेत. ते लढतायत ना. हां, ते नाही ते लढतात आहे, पण हे जर उद्याच्या कॉन्टेक्टचा विचार करायचं झालं तर तिथं बघायला गेलं तर आणि उद्याच्या कॉन्टॅक्टच्या विषयातलं एक साधं गणित सांगतो. हां, डिलिमिटेशन होणार आहे. 2029च्या ज्या काही निवडणुका होतील त्या 99% डिलिमिटेशन नंतर नंतर ज्या काही नवीन मतदारसंघ तयार होणार आहे त्यानुसार त्या होणार. हिशोबाचा विचार करून त्यामुळे आता म्हणजे त्याचा ऍक्च्युली विचारच नाही. आता ऍक्च्युली घाम फुटायला पाहिजे कटकेंना. हां हां, पलीकडं बरोबर. हा हम्म. म्हणजे जगदीश वाघोले मुळीकांपेक्षाही आणि त्या खराडे जोडलं कटकेंना गेलं तर घाम काय? फुटायला पाहिजे बरोबर. की काय गणित बदलणार आहेत. म्हणजे त्याच्यामुळं हाच कोथरूडचा हेच आहे. कोथरूडचं तेच आहे, बरोबर. डिलिमिटेशन मी तेच नंतर म्हणत तो होतो, भाग तो इकडे वेगवेगळा होईल. राहणार आहे का मला तर वाटत तो नाही राहण्याची तो नाही शक्यता- राहण्याची. आता तसे दोन वेगवेगळे प्रदेश असल्यासारखे आहे ते आता हे तुम्हाला ती पुढची गणित उलगडत जातील. ते तिथं मोठे नेते कसे बनत चालले बालवडकरांचे. त्यांना माहिती आहे का पुढचा संघर्ष इथं नाही कोथरूड आपला. बरोबर नाहीच आहे. त्यामुळे पंगे घेतले तरी आता काय problem अडचण नाही. वगैरे. आता हे मी म्हटलं ना की एकदा त्याचं गुत्ती सुटली ना की मग ते कळत जाईल की पुढं पुढं काय. हां. तसं दोडकेंचे तसंच पण आता मग सेम केस दोडकेंची पण सेम केस सेम केस तिथं कोणी नव्हतं. त्यांना पुढचं भविष्य नीट दिसत नव्हतं. त्यांना लक्षात आलं की आपल्याला भाजप बरोबर जावं लागेल. ते भाजप बरोबर गेले. बरोबर.